नमस्कार मित्रांनो, आर इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांनी कोणी डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचा विचार पण केला आहे किंवा डिसाईड केलं आहे आता तुम्ही की मला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा तर स्वागत करतो. बघा मित्रांनो, तुम्ही डिसिजन घेतला आहे किंवा तुम्ही ॲडमिशनसाठी आता तुम्ही प्रोसेस चालू केली आहे, याचंच तुमचं पहिल्यांदा स्वागत करायला पाहिजे. मित्रांनो बघा, एका महान सायंटिस्टने APJ अब्दुल कलाम यांनी एक गोष्ट सांगितली आहे, लो एम इज अ क्राईम. बघा मित्रांनो, अजूनही तुम्हाला जिथे तिथे इंजिनियर दिसतील, पण इंजिनिअरिंगचं डिमांड आणखीही कमी झालेलं नाही मित्रांनो. किंवा इंजिनिअरिंग करणं हे इतकंही सोपं राहिलेलं नाही की जेवढा आपण विचार करतो की बघा जिकडे तिकडे इंजिनियर आहेत, असं नाही मित्रांनो. क्वालिटी इंजिनियर तुम्हाला पाहिजेत, क्वालिटी इंजिनियर तुम्ही पाहिले पाहिजेत. कारण कोणतीही इंजिनिअरिंगची ब्रँच घ्या, त्याच्यामध्ये जर तुम्ही परफेक्ट असाल तर तुम्हाला कुठेही डिमांड आहे. ठीक आहे, डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ही सोपी नाही. जेवढ्या क्वांटिटीमध्ये स्टुडंट बाहेर निघत आहेत पासआउट होऊन, बघा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो, पण काहीच गोष्टी अशा असतात ज्या आपल्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतात. तसंच इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचं पण आहे. काही स्टुडंट असे असतात जे आपलं फ्युचर खूप चांगल्या पद्धतीनं करतात आणि बरेचसे स्टुडंट असे असतात ज्यांचं फक्त ते पासआउट झालेले असतात आणि तेच तुम्ही पाहत असता की बघा यांना डिप्लोमा करून किंवा इंजिनिअरिंग करून पण जॉब मिळत नाही. मित्रांनो, ही वस्तुस्थिती नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग जरी पासआउट झाले असाल तरी तुम्हाला जॉब मिळायची गॅरंटी ही तुमच्या हातात आहे मित्रांनो. ठीक आहे, आज तुमचं आर इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये मी स्वागत करत आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिप्लोमाची A to Z एका वन शॉट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मी अभिजित सर्वज्ञ देणार आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय काय मिळणार आहे बघा. इंजिनिअरिंगचं ॲडमिशन कसं असेल ही तुम्हाला पूर्ण प्रोसिजर मी सांगणार आहे. नंतर डिप्लोमा तुम्ही घेणार का 11वी-12वीला जाणार, याच्यानुसार डिप्लोमामध्ये काय काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं डिप्लोमाची स्कीम काय असणार आहे, सेमिस्टर काय असणार आहे, सब्जेक्ट कोणते असणार आहेत, ओरल आणि प्रॅक्टिकलबद्दल काय आहे तुम्हाला माहिती सांगायची आहे, किंवा मायक्रो प्रोजेक्ट कसे असतात किंवा मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे काय. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक ब्रँचमध्ये कोणकोणत्या ब्रँच आहेत डिप्लोमाच्या ब्रँचमध्ये कोणते सब्जेक्ट हार्ड सब्जेक्ट आहेत, कोणते प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहेत, कोणते ओरल ओरिएंटेड आहेत किंवा फक्त थेरी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, डिप्लोमा तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जॉबच्या काय अपॉर्च्युनिटी आहेत किंवा डिग्रीचं ॲडमिशनची प्रोसेस कशी आहे, किंवा गव्हर्मेंट जॉबमध्ये तुम्हाला काय संधी आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला जॉबच्या काय संधी आहेत, याची मी तुम्हाला टोटल डिटेल्स फक्त या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, तुमचं ॲडमिशन होणार आहे. आता तुम्ही 10वीला असाल किंवा तुम्ही 12वीला असाल. बघा मित्रांनो, तुम्ही 10वीला असाल तर तुमच्याकडे 2 अपॉर्च्युनिटी आहेत. फर्स्ट अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला 12वी करायची आहे का 10वी नंतर डायरेक्ट तुम्हाला MSBTच्या डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ह्या तुमच्याकडे 2 वे असतील किंवा 2 रूट असतील. याच्यातून तुम्हाला मित्रांनो कोणता तरी एकच चूज करायचा आहे. बघा मित्रांनो, सपोज आपण असं कन्सिडर करूया, तुम्ही आता 12वी करणार किंवा तुम्ही 10th वरून डिप्लोमाला 3 वर्षाचा कोर्स करणार. बघा, हा कोर्स कुणाचा असतो रे, तर हा कोर्स मित्रांनो MSBTचा असतो. कुणाचा असतो हा कोर्स? MSBT म्हणजे काय? महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे मित्रांनो, आता आपण असं कन्सिडर करूया, फक्त आपण डिप्लोमाची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला 3 वर्षाच्या डिप्लोमामध्ये टोटल स्टेप बाय स्टेप पहिलं सेमिस्टर ते लास्टच्या दिवसापर्यंतची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर मित्रांनो बघा, डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेतलं. डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर पुढची प्रोसेस काय, तर डिप्लोमामध्ये एक स्कीम असते. आत्ता तुम्हाला ॲडमिशन घेतल्या आय स्कीम असेल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, ही आय स्कीम असेल. याच्यात तुम्ही जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, याच्यामध्ये जाणून घेण्यासारखं काही नाही मित्रांनो. नेक्स्ट बघा, सेमिस्टर. तुमचा डिप्लोमा 3 वर्षाचा असेल मित्रांनो.
3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा असेल आणि त्याच्यामध्ये सेमिस्टर प्रत्येक वर्षाला 2 सेमिस्टर असतील. म्हणजे बघा 2 × 3 = 6 सेमिस्टर तुमचे या ठिकाणी असणार आहेत. तर तुम्ही 6 सेमिस्टरला एका सेमिस्टरमध्ये किती सब्जेक्ट असणार आहेत मित्रांनो? तर बघा एका सेमिस्टरमध्ये मिनिमम 4 किंवा 5+ बघा मिनिमम 4 सब्जेक्ट असतील किंवा 5 सब्जेक्ट असतील किंवा 5पेक्षा जास्त सब्जेक्ट असतील. बघा मित्रांनो, तुम्हाला एका सेमिस्टरला, आता सेमिस्टर म्हणजे काय तर एका वर्षातून तुमचे मित्रांनो 2 सेमिस्टर असणार आहेत. ते 2 सेमिस्टर तुम्हाला द्यायचे आहेत. प्रत्येक वर्षाला 2 सेमिस्टर म्हणजे असे 3 वर्षाचे तुम्हाला 6 सेमिस्टर द्यायचे आहेत. बघा आता एका सेमिस्टरला 4 सब्जेक्ट असतील किंवा एक 1 ऑन ॲव्हरेज जर पकडलं तर 5 सब्जेक्ट असतात. तर तुम्हाला एका वर्षाला 10 सब्जेक्ट तुम्हाला पेपर द्यायचे आहेत. 10 सब्जेक्टचे पेपर द्यायचे आहेत. ठीक आहे. तर बघा आता मित्रांनो, आता बघा तुम्ही सब्जेक्ट किती असणार आहेत? 4 ते 5 सब्जेक्ट असणार आहेत. ठीक आहे. आणि हे सब्जेक्ट एका सेमिस्टरचे 5 सब्जेक्ट तुम्हाला मित्रांनो 3 महिन्यात किंवा 3.5 महिन्यात त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याचा तुम्हाला पेपर द्यायचा आहे. आता हा पेपर कोण घेतं मित्रांनो? तर हा पेपर घेतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, MSBT तुमचा पेपर घेतो. त्याचे मार्क किती असतात? तर मित्रांनो त्याचे 70 मार्क्सचा तुमचा पेपर असतो. मग सर तुम्ही बोलाल आता सर 70 मार्कचा पेपर झाला, 30 मार्क कुठे गेले? तर मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. 30 मार्कपैकी बघा 30 मार्कपैकी नंतर आणखी डिस्ट्रीब्युशन होणार आहे मित्रांनो. एक आहे 20 मार्कचं प्लस 10 मार्क, बरोबर. तर बघा हे 20 मार्क असणार आहेत. क्लास टेस्ट असणार तुमच्या 2 क्लास टेस्ट, एका सेमिस्टरमध्ये 2 क्लास टेस्ट असणार. 20-20 मार्कच्या त्या क्लास टेस्ट असणार. आणि ते पेपर मित्रांनो बघा खूप एकदम मस्त आहे. ते पेपर तुमचे कॉलेजमध्ये चेक होणार. ठीक आहे. बघा ते 20 मार्कचे 2 पेपर कॉलेजमध्ये चेक होणार. आता तुम्ही म्हणाल सर आता हे तर 40 मार्क झाले. मित्रांनो 40चं कन्वर्जन 20मध्ये करून तुम्हाला 20पैकी मार्क मिळणार 2 क्लास टेस्टचे. आणि तुम्हाला 10 मार्कचा असेल मायक्रो प्रोजेक्ट. बघा खूप इंटरेस्टिंग असतो मायक्रो प्रोजेक्ट. तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड कोणतेही 5 सब्जेक्ट घ्या, 5 सब्जेक्टचे तुम्हाला 5 मायक्रो प्रोजेक्ट असतील. नंतर त्याचं ॲव्हरेज करून तुम्हाला काय केलं जाईल 10मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि ते तुम्हाला मार्क दिले जातील. बघा मित्रांनो मायक्रो प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग असतात. प्रत्येक सब्जेक्टचा तुम्हाला जो आवडतो टॉपिक तो तुम्ही सिलेक्ट करायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला काय असतात रे मायक्रो प्रोजेक्ट असतात. बघा आता ओरल प्रॅक्टिकलचा काय विषय आहे सर? तर ठीक आहे. बघा ओरल प्रॅक्टिकल पण तुम्हाला डिप्लोमामध्ये सब्जेक्ट वाईज वेगवेगळ्या कंडिशन्सनुसार ओरल प्रॅक्टिकल असतात. बघा काही सब्जेक्ट असे असतात, सपोज एक एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचला तुमचं ॲडमिशन झाले. सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर असे काही सब्जेक्ट असतात, फॉर एक्झाम्पल सर्वे, मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स किंवा तुमचे स्ट्रक्चरल ॲनालिसिस किंवा तुमचा टॉस असेल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर असेल किंवा तुमचा DRS डिझाईन ऑफ रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, या सब्जेक्टला तुम्हाला ओरल द्यायची आहे. ओरल दिल्यामुळे काय, ओरलचा मोटो काय आहे MSBTचा, तर तुम्हाला त्या सब्जेक्टबद्दल किती नॉलेज हे मिळालं आहे ह्याचा हाच तुमचा एकमेव मोटो आहे ओरल घेण्यापाठीमागचा. बघा मित्रांनो आता मायक्रो प्रोजेक्टबद्दल मी सांगितलं तुम्हाला, ओरल प्रॅक्टिकलबद्दल सांगितलं. बघा जे एक्सटर्नल, आता 2 टाईपच्या ओरल आणि प्रॅक्टिकल असतात डिप्लोमामध्ये. एक असते एक्सटर्नल ओरल आणि एक असते इंटरनल ओरल. किंवा सेम एक असेल एक्सटर्नल प्रॅक्टिकल किंवा दुसरा असेल इंटरनल प्रॅक्टिकल. आता इंटरनल प्रॅक्टिकल आणि एक्सटर्नल प्रॅक्टिकल किंवा इंटरनल ओरल किंवा इंटरनल प्रॅक्टिकल याच्यामध्ये डिफरन्स काय आहे मित्रांनो? बघा ज्या ठिकाणी एक्सटर्नल असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉलेजचे टीचर ओरल किंवा प्रॅक्टिकल घेण्यासाठी नसणार आहेत. त्या ठिकाणी MSBTE यांनी अपॉइंट केलेले टीचर येतील आणि ते तुमचे ओरल आणि प्रॅक्टिकल घेतील. ठीक आहे. आणि दुसरी केस इंटरनल ओरल किंवा प्रॅक्टिकल. आता इंटरनल म्हणजे काय, तुम्हाला ज्या टीचर यांनी किंवा तुम्हाला ज्या टीचरांनी जो सब्जेक्ट शिकवला आहे तेच तुमचे ओरल आणि प्रॅक्टिकल घेण्यासाठी असतील, त्याला आपण म्हणतो इंटरनल प्रॅक्टिकल अँड ओरल. समजलं असेल आय होप सो.
बघा मित्रांनो, तर अशा टाईपचं तुम्हाला एका वर्षामध्ये 2 सेमिस्टरचे, प्रत्येक सेमिस्टरचे 5-5 विषय असे तुम्हाला ॲव्हरेजली 10 विषय द्यायचे असतात. असे सेमिस्टर तुमच्या पूर्ण डिप्लोमामध्ये प्रत्येक वर्षाचे 2 कन्सिडर केले तर 3 वर्षाचे 6 सेमिस्टर तुम्हाला द्यायचे आहेत. बघा 6 सेमिस्टरचे विषय झाले, 6 गुणुले 5 किंवा 6 × 5, तर ॲव्हरेज तुम्हाला 30 सब्जेक्ट द्यायचे आहेत. ठीक आहे. मग त्याचे ओरल प्रॅक्टिकल, काही सब्जेक्टला ओरल प्रॅक्टिकल असतात तर काही सब्जेक्टला ओरल प्रॅक्टिकल नसतात. नेक्स्ट आणखी तुम्हाला बघा याच्यामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट असतात. तुमच्या ब्रँच वाईज तुम्हाला काय केलं जातं, तर ज्या ठिकाणी आत्ता प्रॅक्टिकली, फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला एखाद्या वर्कशॉपमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी जी काही ॲक्टिव्हिटी चालते त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जातं किंवा ट्रेनिंग पण दिलं जातं. त्याला इनप्लॅन्ट ट्रेनिंग म्हणतो. हा पण एक प्रोग्रॅम MSBT कंडक्ट करत आहे मित्रांनो. एकदम तुम्ही जर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचा विचार केला असेल मित्रांनो, तर एकदम योग्य ठिकाणी ॲडमिशन तुमचं होत आहे किंवा एकदम चांगल्या ब्रँचला किंवा चांगल्या कोर्सला ॲडमिशन होत आहे मित्रांनो. डिप्लोमा करून बरेचसे स्टुडंट रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध झाल्यात आणि आज ते पूर्ण फॅमिली चालवत आहेत फक्त डिप्लोमा करून. बघा याला आपण टेक्निकल एज्युकेशन म्हणतो. हा व्यावसायिक कोर्स आहे. तुम्हाला कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घ्या मित्रांनो, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करून चांगले मार्क मिळवून एकदम चांगलं टेक्निकल नॉलेज गेन करून तुम्ही जर बाहेर पडलात तर तुम्हाला जॉबची संधी सगळीकडे आहे. पण जर तुम्हाला सब्जेक्ट बॅकलॉग लागले, तुमचे सब्जेक्ट व्यवस्थित पास झाले नाही, कमी मार्क मिळाले, तर त्या ठिकाणी तुमच्या संधी त्या प्रकारे कमी होतात. ठीक आहे. बघा मित्रांनो, आपण आता काय बघणार आहोत, तर सब्जेक्ट कोणकोणते आहेत. बघा मित्रांनो, तुम्ही एकतर ॲडमिशन घ्यायचं कन्सिडर केलं आहे तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आहात आणि तुम्हाला एका गोष्टीची जाणीव नक्कीच असायला हवी की हा कोर्स सोपा नाही किंवा डिप्लोमा सोपा नाही. तुम्हाला एक जेमतेम तरी ॲटलिस्ट अभ्यास करावा लागेल. मी तर तुम्हाला म्हणेल चांगल्या मार्कने पास व्हा, डिग्रीला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल, किंवा जर तुम्हाला जॉब करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला योग्य प्रकारे नॉलेज मिळवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी डिप्लोमा चांगल्या प्रकारे करणं अत्यंत मी म्हणतो खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये हार्ड सब्जेक्ट काय, इझी सब्जेक्ट काय किंवा मीडियम सब्जेक्ट काय. बघा मित्रांनो, सब्जेक्टची लेवल प्रत्येक सेमिस्टरला वेगवेगळी असणार आहे. ठीक आहे. प्रत्येक सेमिस्टरला काही इझी सब्जेक्ट असतील, काही मीडियम सब्जेक्ट असतील, तर काही हार्ड सब्जेक्ट असतील. बघा मित्रांनो, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर फर्स्ट इयरला सर्वांच्या ब्रँचला सेम सब्जेक्ट असतात. फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर असतील आणि त्या दोन्ही सेमिस्टरला सगळ्या ब्रँचसाठी सेम सब्जेक्ट असतील. आता सर तुम्ही म्हणाल सर कोणकोणत्या ब्रँच असतात, तर मी तुम्हाला काही मेन ब्रँच सांगतो. पहिला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याला आपण ME म्हणतो. नेक्स्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याला आपण CE म्हणतो, शॉर्ट फॉर्म आहे हा CE. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तर त्याला ENTC म्हणतो. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. नेक्स्ट आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याला आपण CO म्हणतो. नेक्स्ट आत्ता लेटेस्ट मार्केटमध्ये आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. आणि एक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ज्याला आपण EE म्हणतो. ठीक आहे. तर एवढ्या ब्रँच आहेत. सर्व ब्रँच खूप छान आहेत मित्रांनो. तुम्ही कोणत्याही ब्रँचला ॲडमिशन घेतलं तरी करिअरच्या संधी ह्या समान आहेत. असं नाही की एखाद्या ब्रँचला खूपच संधी नाहीत. बघा मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे बघा मित्रांनो, तुम्हाला तुमची क्वालिटी सिद्ध करावं लागेल. जॉब तुमच्याकडे पळत येईल. बघा मित्रांनो, आता हार्ड सब्जेक्ट कोणते आहेत, जर आपण एक्झाम्पल घेतलं, तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार आहात तर फर्स्ट इयरला आपण हार्ड सब्जेक्ट कोणते आहेत, मीडियम सब्जेक्ट कोणते आहेत आणि इझी सब्जेक्ट कोणते आहेत हे पाहूया. बघा मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला हे कन्सिडर करावं लागेल तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात. बघा, काही विद्यार्थ्यांना इंग्लिश हार्ड जातो तर काही विद्यार्थ्यांना इंग्लिश सोपा जातो. काही विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स खूप सोपं जातं तर काही विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स बघून घाम फुटतो. असे पण स्टुडंट आहेत. तर एक मी जनरली आमचं ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला की तुम्हाला जर हार्ड सब्जेक्ट बघितला तर M1 असेल. बघा, मी फर्स्ट इयरचा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. M1 असेल. बघा, बऱ्याच जणांना मेकॅनिक्स पण हार्ड जातो, तो सेकंड सेमिस्टरला असेल किंवा फर्स्ट सेमिस्टरला असेल. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री.
ठीक आहे. बघा फिजिक्स केमिस्ट्री हे पण सब्जेक्ट हार्ड आहेत. बघा तुम्ही अभ्यास जर केला तर सगळे सब्जेक्ट सोपे आहेत, अभ्यास केला नाही तर तुम्हाला सगळे सब्जेक्ट हार्ड जाऊ शकतात. पण तरी पण त्याच्यामध्ये M1 हा सर्वांचा बाप सब्जेक्ट आहे. ठीक आहे. इजी सब्जेक्ट बघितलं तर बऱ्याच जणांना इंग्लिश, बघा बऱ्याच जणांना इंग्लिश हा सब्जेक्ट काय होतो इझी जातो, कारण याच्यामध्ये काही एवढं मोठं खूप असं अभ्यास करण्यासारखं काही नाही. आणि मीडियम सब्जेक्ट बघितले तर फिजिक्स आणि केमिस्ट्री, बघा फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट आहेत. बघा मित्रांनो हे झालं तुमच्या सब्जेक्टबद्दल. ठीक आहे. आपल्या आता जे आम्ही शिकवतोय, आम्ही आर इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्या ब्रँचचे सगळे सब्जेक्ट आपण या ठिकाणी घेत आहोत विथ एक्सपर्ट फॅकल्टी. तुमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत आमच्याकडे, तुम्हाला त्यांच्याकडून योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळेल. बघा मित्रांनो आपण कशा प्रकारे शिकवतो याचा मी तुम्हाला जस्ट 5 मिनिटामध्ये डेमो सांगतो. बघा मित्रांनो आपण काय करतो, तुम्हाला बोलवतो, तुमचं पर्सनल या ठिकाणी एक्झामिनेशन होतं, पर्सनल तुमचं रिकग्नन्स केलं जातं तुम्हाला की हां तुमच्याकडे नॉलेज एखाद्या सब्जेक्टबद्दल किती आहे. जो सब्जेक्ट तुम्हाला इथे जॉईन करायचा आहे आपल्या क्लासमध्ये त्याच्याबद्दल तुमची इन्फॉर्मेशन किती आहे, पाठीमागचा रिझल्ट काय आहे, 10वीचा रिझल्ट काय आहे. ठीक आहे. त्याच्यावरून ॲनालिसिस करून प्रत्येक स्टुडंटला वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही गायडन्स करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करतो तर तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण सब्जेक्ट व्यवस्थित युनिट वाईज शिकवतो. सपोज प्रत्येक सब्जेक्टला 6 युनिट असतात मित्रांनो डिप्लोमामध्ये, किंवा ते 5 किंवा 7 होऊ शकतात, 1-2 कमी जास्त होतात. बघा मित्रांनो पहिला युनिट तुम्हाला शिकवला, जोपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या कन्सेप्टकडे मित्रांनो जात नाही. बघा आपल्या क्लासमध्ये येणारे स्टुडंट एखादा एकदम खूप म्हणजे पुअर असतो, काही मीडियम असतात किंवा काही एकदम हाय क्वालिटीचे स्टुडंट असतात. बघा मी नॉलेजच्या बाबतीत सांगतोय. ठीक आहे. बघा आता ज्या स्टुडंटला कितीही वेळा सांगितलं तरी डोक्यातच जात नाही असे पण स्टुडंट असतात, किंवा एकदम टॉप क्वालिटीचे असतात, तुम्हाला एकदा सांगितलं की त्यांच्या डोक्यात बसून जातं आणि ते एक्झाममध्ये टॉप करतात. बघा मित्रांनो आपण तुम्हाला आता सगळ्या प्रकारचे स्टुडंट असल्यामुळे आपण अशा प्रकारे सांगतो की तुम्हाला कोणता डाऊटच येणार नाही. म्हणजे एक कन्सेप्ट घेतला तर त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला येणारा डाऊट कोणताच नसेल. ठीक आहे. आणि तुमचा प्रत्येक डाऊट आलेला आपण या ठिकाणी सॉल्व करतो. त्यानंतर त्या एक युनिट शिकवल्यानंतर त्याची आपण टेस्ट घेतो. सेम दुसरा युनिट शिकवणार त्याच्यावरती टेस्ट कंडक्ट केली जाणार, तिसरा युनिट त्याच्यावरती टेस्ट कंडक्ट केली जाणार, असे 6 युनिट आणि त्याच्या टेस्ट 6. ज्या वेळेस तुमचे 3 युनिट कंप्लीट होतील म्हणजे तुमचा हाफ सिलेबस कंप्लीट होईल, त्यावेळेस आपण काय करतो तर पहिल्या 3 युनिटची 50 मार्कची तुम्हाला टेस्ट घेतो. नंतर राहिलेल्या 4, 5 आणि 6 अशा 3 युनिटच्या नंतर आणखी आपण काय करतो एक कंबाईन 50 मार्कची टेस्ट घेतो आणि तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये तुमचं कोणत्या ठिकाणी मिस्टेक्स होत आहेत, कोणत्या ठिकाणी तुम्ही एकदम योग्य उत्तरे लिहिताय, कोणत्या ठिकाणी तुम्ही ॲव्हरेज आन्सर लिहिताय, तर याच्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी गाईड केलं जातो मित्रांनो. त्यानंतर काय करणार आपण पूर्ण 6 युनिट झाले, 6 युनिटच्या टेस्ट झाल्या, नंतर हाफ सिलेबसच्या म्हणजे 3 युनिटच्या टेस्ट झाल्या. त्यानंतर आपण काय करणार तुम्हाला पूर्ण सिलेबसचं एकदा रिव्हिजन करून घेणार. रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला MSBTचे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे प्रिव्हियस इयरचे 10 क्वेश्चन पेपर आपण तुमच्याकडून सॉल्व करून घेणार. त्याच्यामध्ये तुमच्या कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करायचे ते प्रत्येक ॲन्सर वाईज प्रत्येक क्वेश्चन वाईज तुम्हाला गायडन्स करणार. मित्रांनो तुमच्या पहिल्या 6 टेस्ट नंतर 2 हाफ सिलेबसच्या 2 टेस्ट अशा टोटल किती झाल्या मित्रांनो, पहिल्या होत्या 6 प्लस नंतर 2 हाफ टेस्टच्या आणि नंतर 10 क्वेश्चन पेपर जे की 70 मार्कचा प्रत्येकी क्वेश्चन पेपर असणार आहे. अशा तुमच्या बघा 6 आणि 2 8, 8 आणि 10 18 म्हणजे 18 टेस्ट घेतल्यानंतर मित्रांनो मला तर वाटत नाही की तुम्ही फेल होताल कोणत्याही सब्जेक्टमध्ये. तर अशा प्रकारे आपण काय करतो आपण कोचिंग देतो मित्रांनो. बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला लास्ट एक्झामच्या मिनिटपर्यंत तुम्हाला आमचा सपोर्ट मिळेल. तुम्ही पेपरला जाताय, तुम्ही अगोदर आलात म्हणजे तुम्ही 1 तास अगोदर आलात, म्हणला सर आम्हाला ह्या कन्सेप्ट मला आणखी पण क्लिअर झाले नाहीत, मला तुम्ही सांगा. तुम्ही रात्री 11 वाजता कॉल करू शकता आम्हाला, सर मला हा प्रॉब्लेम सॉल्व करताना प्रॉब्लेम येतोय तर मला तुम्ही गाईड करा. मित्रांनो आम्ही कमिटेड आहोत तुम्हाला पूर्ण गायडन्स देण्यासाठी, बिकॉज आम्ही तुमच्याकडून काहीतरी अमाऊंट घेतलेली असते, काहीतरी एज्युकेशन फीस घेतलेली असते मित्रांनो. म्हणून तुम्ही आपल्या अकॅडमीला जर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेत असाल तर नक्कीच तुम्ही आर्य इंजिनिअरिंग अकॅडमी
पुणेला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा किंवा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट्स आहेत, त्या कॉन्टॅक्ट्सवरती तुम्ही आम्हाला कॉल करून कोणत्याही प्रकारचं गायडन्स घेऊ शकता. मित्रांनो, आपलं ॲप येत आहे मार्केटमध्ये आर्य इंजिनिअरिंग अकॅडमी नावाने, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सर्व कोर्स एकदम व्यवस्थित ऑनलाईन जरी घेतले असतील तरी पण तुम्हाला असं कधीच फील होणार नाही की आपण कुठेतरी लांबून शिकतोय. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक डिटेल्स व्यवस्थित समजून सांगण्याची जबाबदारी मित्रांनो आमची आहे, ती तुम्हाला व्यवस्थित मिळेल. फक्त तुम्हाला व्यवस्थित कोर्स पाहायचा आहे. ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल तर तुम्ही पुण्यामध्ये येऊन क्लास जॉईन करू शकता. मित्रांनो, बॅकलॉगचा जरी सब्जेक्ट असेल तरी तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, आता आपण अकॅडमिक कॅलेंडर बघूया. अकॅडमिक कॅलेंडर काय असतं बघा. अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय, तुमचा आता सेमिस्टर कधीपासून चालू होणार आहे, तुमची फर्स्ट क्लास टेस्ट कधी असेल, सेकंड क्लास टेस्ट कधी असेल, तुमचं टर्म एंड कधी होईल आणि फायनल एक्झामिनेशन कधी असतील, याचं पूर्ण डिटेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन तुम्हाला देत असतं. त्या डिटेल्स आलेल्या आहेत. 22 जूनला MSBTने हे परिपत्रक काढलेलं आहे, तर ते तुम्हाला मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. मित्रांनो बघा, आता तुम्हाला अकॅडमिक इयर 2023-24 बघा, आता 2023 आहे आणि तुम्ही तुमचं पुढे एप्रिल किंवा मेमध्ये 2024चं काय होतं, 2024पर्यंत तुमचा हा कोर्स चालतो 1 वर्षाचा आणि त्यानंतर तुमचं 1 वर्ष कंप्लीट होतं. म्हणजे अकॅडमिक इयर 2023 आणि 24साठी आत्ता पूर्ण इन्फॉर्मेशन MSBTनं तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो बघा, आता सपोज याच्यामध्ये काय असतं रे, काही मुलं फ्रेश असतात जे की फर्स्ट इयरला जॉईन होणार आहेत आणि काही मुलं सेकंड इयरला आहेत आणि आत्ता थर्ड इयरला आहेत. अशा तिघांचं टाईम टेबल आलं मित्रांनो. बघा, फ्रेशली ॲडमिटेड स्टुडंट आणि नेक्स्ट काय असेल रे, जे आत्ता ऑलरेडी फर्स्ट इयर कंप्लीट करून सेकंड इयरला गेलेत आणि काही सेकंड इयर कंप्लीट करून थर्ड इयरला गेलेले आहेत, अशा स्टुडंटचं टाईम टेबल या ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो, आता फ्रेशली जे ॲडमिशन झालेले आहेत त्यांचं कॉलेज कधीपासून होणार आहे, तर 10 ऑगस्टपासून स्टार्ट होत आहे. मित्रांनो, कधी 10 ऑगस्टपासून, लक्षात ठेवा 10 ऑगस्ट 2023 पासून. जे सेकंड इयरला आहेत त्यांचं कॉलेज कधीपासून स्टार्ट होणार आहे मित्रांनो, तर 24 जुलैपासून त्यांचं कॉलेज स्टार्ट होत आहे. 24 जुलै. थर्ड इयरचं पण सेम 24 जुलैला तुमचं कॉलेज स्टार्ट होत आहे. बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला कॉलेज स्टार्टिंगची डेट सांगितली, आता तुम्हाला मी फर्स्ट क्लास टेस्टची डेट सांगतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला बघा दोन्ही डेट सांगणार आहे. मी तुम्हाला हे काय करतो, रब करून घेतो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, बघा बघा मित्रांनो, फर्स्ट क्लास टेस्ट, सेकंड क्लास टेस्ट, टर्म एंड आणि एंड सेमिस्टर एक्झाम. याच्या मी तुम्हाला डेट सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा असतील फ्रेशली स्टुडंट, नेक्स्ट असेल सेकंड इयर आणि नेक्स्ट असतील थर्ड इयरचे स्टुडंट. ठीक आहे, बघा फर्स्ट क्लास टेस्ट कधीपासून असणार आहे तुमची मित्रांनो, तर जे सेकंड इयर आणि थर्ड इयर आहेत त्यांची 4 सप्टेंबरपासून त्यांची फर्स्ट क्लास टेस्ट चालू असेल. 2 दिवसात मित्रांनो तुमची क्लास टेस्ट संपून जाते. नेक्स्ट आहे बघा, ज्यांनी फ्रेशली ॲडमिशन घेतलं आहे त्यांची क्लास टेस्ट ही 13 सप्टेंबरला असेल, 13 सप्टेंबर. बघा, यांना थोडा वेळ दिला जातो कारण तुमचे ॲडमिशन लेट होतात मित्रांनो. डिप्लोमाला नवीन ॲडमिशन घेणाऱ्या लोक जे असतात, ॲडमिशन प्रोसेसमध्ये टाईम जातो आणि ॲडमिशन लेट होतात, म्हणून यांची जर 4 सप्टेंबरला असेल तर फर्स्ट इयरच्या स्टुडंटला एक 4 ते 8 किंवा 10 दिवसाचा टाईम दिला जातो आणि नंतर टेस्ट घेतली जाते. बघा, ही 13 सप्टेंबरला टेस्ट होईल. नंतर तुमची सेकंड क्लास टेस्ट कधी होईल रे, तर नवीन येणाऱ्या स्टुडंटची 6 नोव्हेंबरला आणि तुमच्या रेग्युलर स्टुडंटची म्हणजे जे सेकंड इयर आणि थर्ड इयरला आहेत त्यांची होईल. त्यांची सेकंड क्लास टेस्ट कधी होईल, तर त्यांची सेकंड क्लास टेस्ट 25 किंवा 27 ऑक्टोबरला होईल. 25 किंवा 27
ऑक्टोबरला होईल. सेम थर्ड इयरची पण 25 किंवा 27 ऑक्टोबरला तुमची क्लास टेस्ट सेकंड होईल. आणि मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाचं तुमचं टर्म एंड कधी होणार आहे. जे नवीन येणारे स्टुडंट आहेत त्यांचं नोव्हेंबरमध्ये 10 नोव्हेंबरला तुमचं टर्म एंड होतं आहे. बघा 6ला तुमची सेकंड क्लास टेस्ट होती आहे, 10 तारखेला तुमचं काय होतं आहे तर नोव्हेंबरला तुमचं टर्म एंड होतं आहे. नवीन येणाऱ्या स्टुडंटचं टर्म एंड कधी होतं आहे मित्रांनो, तर नवीन येणाऱ्या स्टुडंटचं टर्म एंड हे 24 नोव्हेंबरला होतं आहे. आणि जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांचं 10 नोव्हेंबरला टर्म एंड होतं आहे. म्हणजे 10 नोव्हेंबरला तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमचं सबमिशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होणार आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर तुमचा 15 दिवसांनी तुमचे काय होतील तर फायनल एक्झामिनेशन होतील मित्रांनो. ठीक आहे, बघा मी तुम्हाला पूर्ण अकॅडमिक कॅलेंडर MSBTने जे प्रकारे दिलेलं आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. याच्या PDFs आपल्या क्लासमधून आपल्या काही PDFs मिळतात, तुम्हाला स्टडी मटेरियल मिळतं मित्रांनो. ते टेलिग्रामवरती तुम्ही जॉईन करा. आपल्या RA इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तिथून पण तुम्हाला मॅथमॅटिक्सचे किंवा बरेचसे असे फिजिक्स, केमिस्ट्री, ड्रॉइंग, मेकॅनिक्स, सॉम, मॉस, टॉस, स्ट्रक्चरल ॲनालिसिस, मेकॅनिकलचे सगळे सब्जेक्ट, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, IT, ENTC सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स व्हिडिओ मिळतील. आपल्या ॲपवरती सगळे कोर्स तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे मी, तर ते पण तुम्ही परचेस करू शकता किंवा ते फ्री ऑफ कॉस्ट काही असतील तर ते तुम्ही ते पाहू शकता. बघा मित्रांनो, आता हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे तुमच्या, आता तुम्ही डिप्लोमा झाला, सर आमचा डिप्लोमा झाला, त्यानंतर काय मित्रांनो, डिप्लोमा झाल्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला डिप्लोमा चांगल्या प्रकारे करायचा आहे. पहिली गोष्ट डिप्लोमा तुम्हाला योग्य प्रकारे चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण व्हायचं आहे, पासआउट व्हायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करिअरच्या संधी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, आणि थर्ड आहे तुम्ही ओन बिझनेस पण करू शकता. या तिन्हीमध्ये जर तुम्हाला योग्य प्रकारचं नॉलेज असेल तर तुम्हाला संधी आहेत मित्रांनो. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या 3 ब्रँचसाठी खूप मोठ्या संधी आहेत. तुम्ही कुठे पण जा, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या खूप मोठ्या वॅकन्सी असतात. आता तुम्ही म्हणाल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या वॅकन्सी कशा असतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. मेकॅनिकलसाठी तुमच्या रेल्वेच्या बोर्ड आहेत किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आहेत किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटच्या पंचतारांकित म्हणजे 5 स्टार कंपनी आहेत, त्या कंपनीमध्ये किंवा नवरत्न कंपनी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल IOL असेल, भेल असेल, सेल असेल, इंडियन ऑइल असेल, ठीक आहे, किंवा भारत हेवी इलेक्ट्रिक व्हेकलच्या कंपन्या असतील. या कंपन्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या खूप मोठ्या कंपनी वॅकन्सीज असतात, ज्या की गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. नेक्स्ट आहे मित्रांनो तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये. आज पुण्याच्या ठिकाणी किंवा मुंबईच्या ठिकाणी तुम्ही जर महाराष्ट्रात डिप्लोमा करत असाल तर खूप मोठ्या संधी आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर आणि ITचं तर तुम्हाला सांगायलाच नको. आज जर सध्या कशामध्ये जर खूप मोठा बिझनेस होत असेल तर तो आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कम्प्युटर ITमध्ये तुमचा डिप्लोमा झाला किंवा डिग्री झाली, तुम्हाला पटकन कॉलेज थ्रू पण जॉब मिळायचे चान्सेस खूप असतात. म्हणून निवडताना शक्यतो चांगलं कॉलेज निवडा, ठीक आहे. तर आणि पब्लिक सेक्टरमध्ये झालं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये झालं. आता तुम्ही ओन बिझनेस, डिप्लोमावरून तुम्ही ओन बिझनेस पण करू शकता. जर तुमचं घरचं किंवा तुमच्यामध्ये तेवढी जर महत्त्वाकांक्षा असेल आणि तुमचं एक बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही बिझनेस पण याच्यामध्ये स्वतःचा करू शकता. डिप्लोमावरून खूप मोठ्या संधी आहेत मित्रांनो. फक्त मी पहिल्यापासून एकच सांगत आलो आहे, क्वालिटी असायला पाहिजे तुमच्याकडे नॉलेज असायला पाहिजे, तुमच्याकडे धावत पळत तुमच्याकडे जॉब येतील, प्रोजेक्ट येतील किंवा पोस्ट येतील गव्हर्नमेंटच्या. ठीक आहे मित्रांनो, बघा RA इंजिनिअरिंग अकॅडमीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत याला शेअर करा. धन्यवाद.